पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय घाबरले होते यार मी। दादा आहे ना, रिलॅक्स। दामू काका, इकडे इकडे। काय सांगू? घरात जाऊन सगळ्यांना सांगा की दादांनी पार्टी डान्सला परवानगी दिली आहे। काय काय सांगताय? खरंच? हो हो खरंच। आणि हे पण सांगा की उद्या पार्टीत सगळ्यांना नाचायचं। हा हो, आता डान्स करत जातो। हो. सगळ्यांना जाऊन सांगतो। हो जा। अनबिलिव्हेबल आहे। ताई ताई, तुम्हाला बातमी समजली का? काय तुमचं लग्न ठरलं? हो नाही, माझं केव्हाच लग्न झालंय। माझ्या मुलांची पण लग्न झालीत। अच्छा, ही आनंदाची बातमी आहे। ही आनंदाची दुसरी बातमी आहे। दुसरी बातमी आहे, सांगा की वकावं तोंडात ना। हो, मोठ्या मालकांनी सगळ्यांना पार्टीमध्ये डान्स करायची परवानगी दिली। काय सांगता? काय ऐकता? तुम्ही सगळे ना डान्स करू शकताय। बस, तुमचा डान्स ठेवायचा काय पार्टीत? नाही ना। नाही नाही, चला निघा। राव दादांना जे आवडत नाही त्याची त्यांनी परवानगी दिली आहे, म्हणजे यात त्यांचा काहीतरी डाव असणार। अरे बापरे, हा काहीतरी प्लॅनचा भाग असला तर? चाल दे, आपल्याला नाचायला मिळतं ना, आपल्याला काय करायचंय? अहो काय झालं? काय म्हणाले दादा? दादांनी परवानगी दिली आहे। वाह, मी म्हणलं नव्हतं का मुक्ताताई? काय? परवानगी दिली? दादांनी परवानगी दिली दादांनी परवानगी दिली दादांनी। अरे माझा विश्वास बसत नाहीये भावा, म्हणून नाचतोय मी, म्हणून दादांनी कॉंग्रॅच्युलेशन दादांनी परवानगी दिली। कॉंग्रॅच्युलेशन। मोठी, हा तर चमत्कारच झाला की, म्हणजे मोठ्या मालकांनी डॅन्सला परवानगी दिली। आणि सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे गायत्री प्रत्यक्ष त्यांच्या समोर जाऊन समोरासमोर बोलली। ज्यांचा आवाज ऐकून जिचा थरकाप उडायचा ती जाऊन बोलली, आणि त्यांनी पण छान कौतुक केलं तिसाठी परवानगी दिली पण। वय वय, हे लई बेस्ट झालं बघा। म्हणजे आता घरातली माणसं मोठ्या मालकाने डॅन्सला परवानगी दिली म्हणून तर नाचतीलच, पर आनंदानं पण नाचतील। म्हणजे डॅन्स वर डॅन्स फ्री। दाव का तुम्ही पण नाचणार आहात? 1 2 3 4 1 2 3 4 बघा, आता आपल्याला असं करायचं, प्रॅक्टिस करतात। हो, आता आपल्याला चला 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 चला। 1 2 3 4 1 असं नाही हो, असं 1 2 3 4। अरे असं काय करताय? काय झालं एवढं? अरे फ्रॅक्चर झालं का काय बघावं लागेल। तुम्ही ना नाचता येईना म्हणून अंगण वाकडच आहे। चूक झाली बाई माझी। चल 1 2 3 स्टार्ट। 1 2 3 4 8 5 6 7 8 परफेक्ट। अगं हे सगळं ठीक आहे, पण युवराज दादा कुठे आहे? असेल घरात कुठेतरी। का ग? अगं पण त्यांनी पण इथे असायला पाहिजे ना। आपण तिघे बहीण भाऊ मिळून ना मस्त परफॉर्मन्स बसवूया, अगं मज्जा येईल। आयडिया छान आहे, पण युवराज दादा तयार होईल की नाही शंका आहे। ते तर आहेच ग। जाऊ देत, आपण पुढच्या स्टेप्स असूया आणि कंटिन्यू करूया। ओके, ठीक आहे, चालेल. परत एकदा करूया ना। हो, हो, 1 हो. 2 3 स्टार्ट। 1 2 दादा, तुमची परिस्थिती मी समजू शकतो। ही खोटी खोटी पार्टी आणि त्यात ते फालतू नाच गाणं, तुमची अवस्था काय झाली असेल आम्ही समजू शकतो। दादा, हे पार्टी पर्यंत ठीक होतं, पण नाच गाण्याला तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकला असता। म्हणू शकलो असतो, पण नाही म्हटलं, दिली परवानगी। म्हटलं बघूया, त्या निमित्ताने घरातल्या लोकांचे खरे रंग दिसतील। आता ती गायत्री बघ ना, कालपर्यंत माझ्यासमोर उभा राहून बोलण्याची हिंमत नव्हती तिची। मला पाहिलं तरी बुद्धी बंद पडायची तिची। आता त्याच
बुद्धीतून नाच गाण्याची कल्पना बाहेर आली. तिच्या डोक्यामध्ये नाच गाण्याची कल्पना का आली माहितीये का? कारण ती तमास गिरणीची नात आहे. तेच रक्त वाहते, तीच कल्पना येणार डोक्यात. तर भाऊ तसलाच, गायत्री तसलीच. पण तू फार वेगळा आहेस. तुला आपल्या आबरूची काळजी वाटते. तुझ्यामध्ये ती माझ्यासारखी आग आहे, आग. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत आलाय. त्या सगळ्या कुटुंबामध्ये तू फारच वेगळा आहेस रे. आवडत आहेस माझा. पण दादा, हे नाच गाणं तुम्ही आता पण थांबवू शकता. करू दे ना त्यांना जरा मजा करू दे. 4 दिवस आनंद साजरा करू दे. आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचं बरं का त्याच्यात. असं वेगळं राहायचं नाही, सहभागी व्हायचं. नाही दादा, नाही जमणार. मला पण नाही जमणार. जमलं पाहिजे. माझ्यासाठी जमवा. त्या नाच गाण्यामध्ये दोघेही सामील व्हा. तुम्ही त्या कोंबड्यांना पाहिलेत खाटीक खाण्याकडे घेऊन जाताना? पिंजऱ्यामध्ये बंद असतात. छान प्रवास चालू असतो. त्यांना असं वाटतं की मस्त आपण प्रवासाला निघालोय, कुठेतरी पिकनिकला निघालोय. पण त्यांना हे माहित नसतं की पुढे जाऊन आपल्याला खाटीक खाण्यामध्ये कापण्यात येणार आहे. तसं आहे. म्हणून माझं ऐका, त्या सगळ्या नाच गाण्यामध्ये सहभागी व्हा. आजी काय झालं ग? तू खुश का दिसत नाही? दादांनी पण आता नाच गाण्याला परवानगी दिली आहे ना. तू आनंदी असायला हवं. काय झालं? तुम्हा दोघांसाठी तर आनंद आहेच, पण का कुणास ठाऊक माझं मन मानायला तयार नाही. कदाचित एवढ्या आनंदाची मला सवय नसेल म्हणून होत असेल. पण तुम्हा समजासनी वाटतंय ना व हे खरं असावं. झालं तर मग. आणि हे समज खरं असेल तर मरताना माझ्यासारखं सुखी कोणच नसेल. आजी, यांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्यावर त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं ना, तेव्हा मलाही विश्वास बसत नव्हता. ते माझ्या घरी आले होते. मला जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत होते, पण मी नाही म्हणत होते. कारण हेच, तुम्ही म्हणता तसं एवढ्या सुखाची सवयच नव्हती. खरंय. सारखी भीती वाटत होती, पण मी ते स्वीकारलं. आज माझ्या इतकी सुखी कोणीच नसेल. तुमच्यासारखं जीवापाड प्रेम करणारी माणसं भेटली. आजी, मला माहित आहे असा बदल पटकन पचनी नाही पडत. होय. पण तरी दादांमध्ये आता बदल झाला. खरं म्हणजे त्यांच्या स्वभावात जे नाही त्याला, म्हणजे नाच गाण्याला त्यांनी परवानगी दिली. आजी, तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना. तुम्ही दोघं इथे आहात होय. मी अख्खं घरभर शोधते तुम्हाला. अच्छा, अगं पण काय शोधत होतीस? अरे, तुमच्या दोघांचा पण डान्स बसवायचा आहे. चला रिहर्सल चालू करूया. नाही नाही, नको नको. मी नाही नाचणार. मी कधीच नाही नाचले. नाही नाही, आता नाही म्हणायचं नाही. हे दादा, तू सांग ना. हाय 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 हाय, अनबिलीव्हेबल. लाजताना किती सुंदर दिसते. बर पठ्ठ्या, बायकोचं कौतुक कसं करतोय? हा, असंच बायकोचं कौतुक करत जा. बायकोचं कौतुक करताना अजिबात थकायचं नाही. बायकोला पैशा पाण्याची नाही र, तिच्या कौतुकाची आशा अपेक्षा असते. पण आपल्या मराठी बायांना कौतिक सोडून समज मिळतं या. हा, काय लाजली बघ, लाजली.
लाज लाजरी गोड गोजरी होणार बाई तू नवरी. लाजताना तुझी बायको किती गोड दिसते रे. गोड म्हणजे एकदम गुलाबजामच. जेवण लाजून केली ती. मग काय तू इथं काय समाधी घ्यायला आलास काय? जा तिला तयार कर. जा तिच्या मागे. आणि गायत्री तिला चांगलं शिकव. हा जा तू बी जा. देवी आई माझ्या शंका खोट्या ठरेव ग. आणि हे जे समज काय घडतंय ते खरं असावं. मुक्ता, ए मुक्ता, अगं ऐक ना. मला खरंच नाही जमणार. मुक्ता, हे बघ इथे बघ. अगं प्रयत्न करायच्या आधीच तू असं म्हणतेस तुला जमणार नाही. हे बघ माझ्यावर विश्वास ठेव. हे विचार कर ना, आपण दोघं असं मस्त एकत्र रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करू. अगं किती मजा येईल. आणि तुला खरं सांगू, नाचताना आणि असं तुला छान लाजताना आम्हाला बघायला मिळेल. ए मुक्ता, अगं ऐक ना. दादा. हा हे बघ गायत्री पण आली आपला डान्स शिकवायला. मुक्ता वहिनी चल आपण सुरू करूया. मुक्ता काय झालं, का रडतीयस तू? तुम्ही नका हट्ट करू. मला नाही जमणार. अजिबात हट्ट करणार नाही. फक्त मला काय वाटतं आपण एकदा प्रयत्न तर करून बघूयात ना. अगं आलं तर ठीक, आणि नाही आलं तर आपण सोडून देऊ. ठीक आहे. चल ये मुक्ता, ये. चला सुरू करूया. हो आपण सगळ्यात आधी ना काउंटिंग वर स्टार्ट करूया. ओके चालेल. मी काय करते दादा बरोबर करून दाखवते, तू बघ. हा इथे. ओके. सगळ्यात पहिल्यांदी लांब जायचं आणि दोन्ही हात पसरायचे. त्यानंतर गोल गोल फिरून आत जायचं. 1 2 3 4. ओके. पुढचं दाखवू. हा पुढे. पुढे उजवा पाय पुढे आणि डावा बाहेर. आता त्यापुढे डावा पाय पुढे आणि उजवा बाहेर. कळलं? आता तू करून बघ एकदा. मुक्ता ये, जमेल तुला, ये ना. अगं कर ना मुक्ता वहिनी. हो अगं येणार आहे. ये चल मी काउंट्स देते तुम्हाला. हो हो जमणार आहे तुला, बिलीव्ह मी. येस. तयार? हो. 1 2 3 स्टार्ट. 1 2. हा बरोबर. आणि आता गोल गोल फिरून आत ये. बरोबर. पुढचं. आता राईट पाय पुढे टाकायचा. हा राईट पाय आणि उजवा पाय पुढे. येस. आता डावा पाय बाहेर लांब कर. हा असा कर ना. अगं जमतंय. मुक्ता अगं जमणार आहे तुला, कर ना. नको नाही जमत आहे मला. अगं मुक्ता तू एकदम बरोबर करत होतीस. हो तेच ना. हो पण तरी नको. मी आयुष्यात कधीच नाच केला नाहीये. त्यात तुमच्या सोबत तुमच्या घरच्यांसमोर हा असा नाच नाही. मला नाही शोभणार. नको. अगं वहिनी तू खूप विचार करतेस. कोणाला काहीच वाटणार नाहीये. उलट सगळ्यांना खूप छान वाटेल. मला नाही वाटणार. तुम्ही नका ना हट्ट करू. बर गायत्री राहू दे. हे बघ मला थोडा वेळ दे. मी तिला कम्फर्टेबल करतो आणि त्यानंतर आपण डान्स बसवू. नक्की? हो प्लीज प्लीज दादा तिला तयार कर.
हो बाळा. आपली थीम खराब नाही व्हायला पाहिजे. हो तू सांग. तुम्ही असं हळूहळू का बोलताय? मोठ्याने बोला ना. अगं मी गायत्रीला हेच म्हणत होतो की जर तुझी इच्छा असेल तरच आमचा डान्स बसव, नाहीतर काय आम्ही तुमचा डान्स बघू की. हो तेच म्हणत होता. नक्की. फक्त हो हो सावकाश. ट्रस्ट मी. ये ना. हे बघ, हा हात हो दुखलं आणि हा हात खांद्यावर ठेव. परफेक्ट. हा आता 1 2 परफेक्ट. गायत्रीला जसं तुला नाचताना पाहिजे इच्छा आहे तशीच घरातल्या सगळ्यांनी. आणि बिलीव्ह मी, कसलंच टेन्शन घेऊ नकोस. तुमच्या सगळ्यांसाठी हे असं लग्नाआधीची नाचगाणी नवीन नसन. माझ्यासाठी हे सगळं लय नवीन आहे. आमच्याकडे लय साधे सुधे लग्न होते. लग्नाच्या आधी एक दिवस हळद असती, दुसऱ्या दिवशी लग्न असते, एवढंच असतं. आता हे असं तुमच्या सोबत सगळ्यांसमोर नाचणं म्हणजे लाजून लाजून कामातूनच जाईल. काय झालं? असं काय पाहताय? सतत तुझ्या प्रेमात पडत राहावं ना असं वाटतं. एकीकडे तू एवढी हिंमत दाखवतेस आणि एकीकडे तू इतकी साधी आहेस. अनबिलिव्हेबल. असं वाटते हा क्षण इथेच थांबून राहा. ऐका ऐका ना रेणुकाताई, लक्ष द्या ना. ऐका, तर हे सगळ्यात शेवटचं गाणं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यावर डान्स करायचा आहे. आणि आता मगाशी ज्या स्टेप्स दिल्यात ना त्या करूयात. हा, रेडी? आता आपल्या समोर येत आहेत चंद्राबाई नगरकर. त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत आणि त्या आपल्या समोर आता लावणी सादर करणार आहेत. तो आवाज, तो प्रसंग माझ्या डोक्यातून आजही का नाही जात, का घुमत राहतो. चंद्राबाई मेल्यानंतर सुद्धा तो आवाज मला ऐकायला मिळणार आहे का? का होतंय असं? त्यात आणि आता हा आवाज, हा तमाशा नाही सहन होत आहे.
हे सगळं थांबवलं पाहिजे, नाहीतर डोकं फुटून जाईल माझं. आपण जो प्लॅन केलाय त्याच्यात नाच गाणं होणं महत्वाचं आहे, तरच आपला हेतू साध्य होईल. संयम पाळायला हवा रावसाहेब, संयम पाळायला हवा. इथपर्यंत आलोय आता, बस अजून थोडे दिवस, त्यानंतरचा प्रत्येक दिवस हा माझा असेल. थोडा त्रास सहन कर रावसाहेब.